नमस्कार, मी देवदत्त कशाळीकर. संजय जगताप सरांशी माझी ओळख जी झाली ती बेसिकली त्यांनी मला इन्स्टावरती किंवा सोशल मीडियावरती सर्च केलं होतं आणि सर्च केल्यानंतर मला एक दिवशी त्यांचा फोन आला. संजय जगताप सरांनी मला स्वतःची इंट्रोडक्शन दिली, आणखीन ते माझ्याशी बोलायला लागले. त्यांना इतकं भरभरून बोलायचं होतं की त्यावेळेला मला आठवतंय, म्हणजे ते फार पर्सनली गंमत जम्मत आहे, ती पण शेअर केली पाहिजे कारण आपल्याला हिडन काही ठेवायचं नसतं. सो गंमत अशी झाली की मी तेव्हा घरातून निघालो होतो आणि मी टुवर्ड्स कोल्हापूर चाललो होतो. संजय जगताप सर एवढ्या आतुरतेनं फोटोग्राफीचं क्षेत्र, त्यानंतर फोटोग्राफर्स स्पेसिफिक त्यांची कुटुंब, या सगळ्यांविषयी कसं नाशिकमध्ये काम चाललंय हे मोकळेपणानं सांगत होते. आणि मला नंतर लक्षात आलं की मी साधारणपणे टोल नाका क्रॉस करून ऑलमोस्ट खंबाटकी घाटाच्या जवळ पोहोचलोय तोपर्यंत सर बोलतच होते. त्याच्यातून मला एक गोष्ट जाणवली की माणूस बोलगेवडा जो असतो ना, त्याच्या मनात काही नसतं, त्याच्या मनात चोरी नसते. आणि ही गोष्ट मला फार भावली. तेव्हा सरांनी मला सांगितलं की सर वेळात वेळ काढा आणि या. आणि ह्या गोष्टीला मला असं वाटतं 5-6 महिने झाले असतील, आता 4-5 महिने सुद्धा होऊनच गेले. पण त्यानंतर सरांनी सातत्यानं फॉलोअप केला. ऍक्च्युली संजय जगताप सर खूप मोठं नाव आहे, खूप जुने फोटोग्राफर आहेत, जाणते फोटोग्राफर आहेत. त्यांची सगळी जी मित्रपरिवार आहे हे पण खूप जुने जाणती लोक आहेत. असं असताना या लोकांनी मला बोलवलं, हा माझ्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. पण संजय जगताप सरांविषयी आणि यांच्या टीम विषयी, इथल्या सगळ्याच लोकांविषयी जर मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रात अशी संघटना मी बघितलेली नाहीये की जी एक दिलानं कुठलेही पॉलिटिकल इश्यूज मध्ये न ठेवता, मोठेपणा न ठेवता, सगळी माझ्यापेक्षा वयानं मोठी मंडळी एक दिलानं काम करतायत. आज मी इथे येऊन तासभर झाला असेल, जेमतेम पाऊण तास झाला असेल, मला हे सगळं चित्र दिसतंय. इट इज लाईक अ फॅमिली. हे फार विरळ आहे आणि त्यांचं काम फार मोठं आहे, कारण त्यांनी अनेक शेकडो फोटोग्राफर्ससाठी आज महाराष्ट्राच्या बाहेरच्या काम केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये कुठल्या अडीअडचणी आली तर त्याला हे यांची संघटना आणि स्वतः संजय जगताप सर धावून येतात. अनेक वर्ष पोलीस डिपार्टमेंटसाठी फोटोग्राफी केलेलं व्यक्तिमत्व आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साठी ज्यांचे फोटो सिलेक्ट झालेत आणि त्यांच्या वेबसाईटवरती ज्यांचे फोटोज आहेत, असे एक व्यक्तिमत्व आहे. पण यांचा सगळ्यात मोठा पैलू जो मला आवडला तो असा आहे की आज जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला एक दुसऱ्यासाठी झटणारा माणूस दिसला. फोटोग्राफर स्वतःच्या कुटुंबात, स्वतःच्या आयुष्यात खूप मशगूल असतो आणि त्याला राहावंच लागतं, कारण त्याच्यावरती जबाबदाऱ्या आणखीन त्या सगळ्याच गोष्टी तेवढ्या पॉवरफुल असतात की त्याला त्याच्यातून वेळ नाही काढता येत. त्या खूप हार्श असतात. रेग्युलरली त्याला रोज काही ना काहीतरी स्ट्रेस, टेन्शन, पळापळ, डेडलाईन्स असतात. मग अशा वेळेला स्वतःच्या 4 गोष्टी बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी कोण करत बसतं? कोणीच करत नाही. पण एक माणूस करतो, तो म्हणजे संजय जगताप. आणि संजय जगताप सरांमुळे आज इथं मला नाशिकच्या फोटोग्राफरशी गप्पा मारायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो की खरंच मी काही शिकवायला आलेलो नाही, कारण कोणाला शिकवण्यापेक्षा गप्पा मारल्यानंतर जास्त मनात शिरता येतं. आणि याच विचारांना धरून आज मला नाशिक फोटोग्राफर असोसिएशन आणि स्पेशली संजय जगताप सर यांनी इथे बोलवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. लवकर पुन्हा एकदा भेटूया. आज नाशिकमध्ये आलेलो आहे. आज आहे 26 सप्टेंबर 2024. पण पुन्हा आपण भेटूया, गप्पा मारूया आणि छान एखादं फोटोग्राफी एक्झिबिशन करता येईल का, टू द पॉइंट अजून काही करता येईल का, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि त्यासाठी मी इथे येईन नक्कीच. सो थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. मला बोलवल्याबद्दल, मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप थँक्यू. सर, आपलं विश्व खूप मोठं आहे आणि आपल्याला जी पदवी मिळाली छायाचित्रकार म्हणून ती खूप मोठी आहे. समाजासमोर ती कुठेतरी टिकून राहिली पाहिजे. पण त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एक मैत्री नातं, एक परिवार. मी परिवारातला म्हणजे मी फक्त नाशिक पुरता मर्यादित राहिलो नाही. आता मी असोसिएशन पुरता मर्यादित नाही, तर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जे छायाचित्रकार आहेत त्यांच्या कुठलाही प्रॉब्लेम असो, सुख दुःखाचा असो, त्यांना काही हेल्प असो, हे सगळं करायचं काम करतो. माझी टॅगलाईन आहे की माझा आत्मा माझे फोटोग्राफर्स. क्या बात. तर त्या माध्यमातून मी काम करतो. पण मी आज भाग्यवान समजतो की सर, तुम्ही खरंच तुमचं आज छोटस म्हणजे वेळ काढून तुम्ही आमच्या छायाचित्रकारांना आणि ज्ञान देण्यासाठी आलात. ते ज्ञान निश्चित फोटोग्राफरांना पुढच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे, आमच्यासाठी पडणार आहे. आणि मी आणि माझी टीम खरंच तुम्हाला मनापासून ऋणी राहील. आणि तुमचं जे सहकार्य आहे, ऋणी राहू नका, मी एवढा मोठा नाहीये. नाही सर, कलाकार आपण एका नावेचे प्रवासी आहोत, बाकी आहे सगळं. परंतु देण्याची जी मी बघतोय आज 40 वर्षापासून मी काम करतोय आपल्याकडे, असं मी कोणाला नाव ठेवत किंवा त्यांच्यावर ब्लेम करत नाहीये. तर प्रत्येकाला आपल्याला देवाने एक हार्ड डिस्क दिली छायाचित्रकार म्हणून, तर तिची कॉपीराईट नाहीये सर. म्हणजे ती मुलांमध्ये नाहीये, पत्नीत नाहीये, कारागीरमध्ये नाही, कोणातच नाही, कारण ती आपल्या सोबतच जाते. पण जाताना त्यातला काहीतरी डाटा आपण कुठेतरी घेऊन जावं, ही जी भावना तुमच्यात मी बघितली ना,
ती मला आवडली. थँक्यू सो ते मच. निश्चित उपयोगाला. येस, धन्यवाद सर. भेटूया. येस. ओके.